नमस्कार, मी अमर दीपक घोडके, ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर आणि माझ्याबरोबर या श्रीगोंद्याच्या पाळण्याच्या संदर्भात उपोषणाला बसलेले नितीनजी जावळे बहुजन समाज पार्टीचे, सत्यवान शिंदे, रमण सोनवणे, अंबादास घोडके आणि भीमराव घोडके बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी। आज आम्ही हा विषय घेऊन उपोषणास बसलो आहे की 2 दिवसावर येणारे आपली संत शेख मोहम्मद बाबा यांची यात्रा उत्सव, या उत्सवानिमित्त श्रीगोंद्यामध्ये जे पाळणे आलेले आहेत त्या पाळण्याच्या निमित्तानं पाळण्यामध्ये जे इथून मागे जे प्रकार घडले, मागच्या वर्षी एक पाळणा तुटला आणि त्या पाळण्याच्या तुटून मोठी दुर्घटना घडली होती। त्यामध्ये 7 ते 8 माणसं इंज्युअर्ड झालते चांगल्या पद्धतीने। त्या संदर्भात आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहोत। प्रशासनाला आम्ही त्या संदर्भात निवेदनही दिलेले आहे। या पाळण्याच्या रेटच्या संदर्भात हे शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही त्यावेळेस विषय बी मांडले होते, सर्व लोकांनी गावकऱ्यांनी विषय मांडले होते। परंतु ते जे विषय आहेत 30 रुपयाचे जे रेट आहेत, तर ते रेट फक्त सांगण्यापुरते किंवा सोशल मीडियावर सांगण्यापुरतेच ते रेट करतात। पण तिथं लोकांची जी लोक येतात, भाविक दर्शनासाठी येतात आणि जे बाहेरून लोक तिथं येतात त्यांची फसवणूक केली जाते। आणि एका कुटुंबामध्ये किमान जर माणसं तिथे पाळण्यासाठी गेले तर किमान 7-8 माणसं जातात, त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो। या यात्रेच्या या महागाईच्या कालखंडामध्ये त्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये ही आमची माफक अपेक्षा आहे। आणि जे पाळणा चालक आहेत ते काही प्रमाणात, आम्ही तर म्हणतो की आमचा आरोप आहे थेट की ते पिऊनच ते हे करतात, दारू पिऊनच त्यामुळं ऑपरेटिंग करतात। त्यामुळे त्याचं काही स्ट्रक्चर ऑडिट नाही, प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही आणि त्या आडून काही काळे धंदे तिथे चालतात, लाल काळे चालतं, अवैध धंदे चालतात। तर त्या धंद्यावर पोलीस प्रशासनाने लक्ष वेधलं पाहिजे। ह्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही येथे श्रीगोंदा तहसील पुढे आमरण उपोषणास बसलो आहोत। तर प्रशासनाने ह्या गोष्टीकडे वेळेत लक्ष देऊन कारवाई करावी हीच आमची माफक अपेक्षा आहे।